नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांना सरून आणि आदरणीय छत्रपती संविधानाचा वारसा पुढे चालू आपल्या सर्वांच्या साक्षीनं आशीर्वादानं बारामती मतदारसंघातून आज निवडणूक अर्ज भरण्यास जात आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेब, चंद्रकांतजी पाटील साहेब, सौ मेधाताई कुलकर्णी, निलिमाताई गोरेजी, मुरलीधर मोहोळजी, हर्षवर्धन पाटीलजी, श्री विजय बापू शिवतरेजी, श्री दत्तात्रय मामा भरणे, आमदार श्री राहुलजी कुल आणि कांचनताई कुल, तसेच माधुरीताई मिसळ, श्री रामदासजी आठवले आणि व्यासपीठावरील बसलेले सर्वच महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी, सहकारी, तसेच राष्ट्रवादी पक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपी आठवले गट आणि महायुतीतील सर्व पक्ष पदाधिकारी, सहकारी, इथे उपस्थित असलेले सर्व उत्साही कार्यकर्ते, तरुण वर्ग, महिला भगिनी, पत्रकार बंधू आणि सगळ्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे उत्साही कार्यकर्ते, सर्वांचंच मी मनापासून स्वागत करते. अतिशय व्यस्त कार्यक्रमामधून आपण सर्वांनीच वेळात वेळ काढून मला पाठिंबा द्यायला व माझं मनोबल वाढवायला येथे आल्याबद्दल मी सर्वांचेच मनापासून आभार मानते. आपण सर्वच जण देशाच्या विकासाच्या ध्येयाने प्रेरित होऊन एकत्र आलेलो आहोत. मागील 10 वर्षांमध्ये माननीय नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारताने प्रचंड विकास केला असून संपूर्ण जगाने याची नोंद घेतलेली आहे. गेली 10 वर्ष न थकता देशासाठी जीव झोकून काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशवासी पाहतायत. जनतेच्या मनामध्ये त्यांच्याविषयी विश्वास आहे. महिला, युवक, गरीब यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोदी साहेब सतत प्रयत्नशील आहेत. देशात मोठ्या वेगाने होणारे रस्ते, वंदे भारत सारख्या रेल्वे, मंगलयान, चंद्रयान सारख्या यशस्वी मोहिमा ही सारी मोदींची किमया आहे. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये मोदी आणि मोदीच आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये झालेली विकासाची कामं ही आदरणीय अजितदादांची किमया आहे. बारामती ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाचं मॉडेल बनून राहिलेलं आहे. हे माननीय अजितदादांच्या दूरदृष्टी व अधिक परिश्रमाचं फळ आहे. विकासाच्या बाबतीत राजकारण न करणारे अजितदादाही जनतेच्या मनातील लोकनेते आहेत. त्यांनी एखाद्या कामाचा ध्यास घेतल्यानंतर त्यांची क्षमता महाराष्ट्रातील जनता जाणून आहे, तर बारामतीतील जनता अनुभवत आहे. माननीय दादांनी मोदी साहेबांच्या समवेत जाण्याचा निर्णय